36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्राचे संकटमोचक तथा राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याच्या वतीनं विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तालुकाभर राबवण्यात आलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होतंय. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे की गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा भुपकेबाजी आवडत नाही. त्यांच्या वाढदिवशी गरजूंना मदत, अन्नदान आणि समाज सेवा व्हावी हीच त्यांची अपेक्षा असते. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून भाजपा बोदवड तालुका अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विजय बडगुजर, प्रभाकर पाटील, परमेश्वर टिकारे, राजेंद्र डाबसे, गजानन शेळके आदी पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे. यावेळी गिरीश भाऊ महाजन यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यानंतर सकाळी आत्मसन्मान फाउंडेशन येथे 50 ते 60 दिव्यांग बांधवांसाठी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी प्रेमाने आणि आत्मीयतेने दिव्यांग बांधवांची सेवा केली. त्यानंतर मलकापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच दलित वस्त्यांमध्ये स्वादिष्ट मठ्ठ्याचं वाटप करण्यात आलंय. उन्हाच्या तीव्रतेमध्ये नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सायंकाळी मणूर बुद्रुक येथे कॅन्सर तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉक्टर निलेश ओमप्रकाश चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर अवेअरनेस कॅम्प आयोजित करण्यात आला. यामध्ये नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लक्षणे, प्रतिबंधित उपाययोजना आणि वेळेवर निदानाचं महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी तालुकाध्यक्ष अमोल देशमुख यांनी सांगितलं की विकासाचा सूर्योदय अंतिम घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. हा गिरीश भाऊ महाजन यांचा विचार आहे. अंत्योदयाचा हाच विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आधार पोहोचवण्याची प्रेरणा देतो. या कार्यक्रमासाठी अमोल देशमुख, विजय शेडवटगुजर, प्रभाकर पाटील, गजानन शेळके, परमेश्वर टिकारे, राजेंद्र डाबसे, किरण चौधरी, विजय चौधरी, मधुकर पारधी, MT पाटील, पंकज डिके, प्रशांत पाटील, विजय पालवे, संतोष चौधरी, विजय पाटील, धनराज सुतार, राम आहुजा, वैभव माटे, अभिषेक जैन, आकाश महाजन, राहुल माळी, गणेश माळी, उमेश पाटील, विनोद डांगे, जीवन माळी, अनिल गंगातिरे, पवन जैन, गजानन बढे, रुपचंदाणी, जमीर शेख, मुन्ना शेळके, शिवाजी ढोले, गजानन पाटील, आनंदा पाटील, विशाल तांगडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलाय. नसतील तर दुसरी एक योजना फार चांगली आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी, म्हणजे तुमचं पहिल्या दुसऱ्या स्टेपचं जर का तोंडाचा कॅन्सर असेल किंवा स्तनाचा कॅन्सर आहे आणि त्याचं ऑपरेशन तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करायचं आहे, तर त्या प्रायव्हेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आहे आणि त्याचे सहायता निधी कक्ष प्रमुख माननीय रामेश्वरजी नाईक आपल्याच मातीतला माणूस आहे. मी बघतोय रुटीनली आणि त्यांनी इतकी फास्ट केली आहे. त्यांनी आता ही जी संकल्पना आहे, ही निधी मिळण्याचं जी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं इतकं फास्ट काम केलं आहे की तुम्ही ॲडमिट झाल्याच्या 8 तासाआतमध्ये तुम्हाला हा निधी अप्रूव्हल होतो आणि 1-1 लाख रुपयापर्यंत हा निधी मिळतो. म्हणजे त्याचं ऑपरेशनचा ट्रीटमेंटचा खर्चच त्याच्यामध्ये होऊन जातो. म्हणजे तुम्हाला जर का प्रायव्हेटमध्ये उपचार करायचा असेल तर ह्या कॉमन कॅन्सर तरी त्याच्यामध्ये ट्रीटमेंट तुमची होऊन जाईल. म्हणजे तुमच्याकडे पैसा जरी नसेल ना तर डेफिनेटली एवढा निधी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला माहिती आहे की रामेश्वरजी नाईक हे सगळेजण ओळखून आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यासाठी कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तो दाखला तुमच्या सगळ्यांकडे जर अवेलेबल असेल ना तर ह्या आजाराला तात्काळ तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकते. आणि बायोप्सीचा रिपोर्ट मी सांगतो, जळगाव सारख्या ठिकाणी स्तनाचा कॅन्सर असो की तोंडाचा एकाच दिवसात मिळतो. तुम्हाला 2 दिवस सुद्धा लागत नाही बरं का. त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ पोहोचा, पहिल्या स्टेपमध्ये पोहोचा, दुसऱ्या स्टेपमध्ये पोहोचा. पैसे नसतील, उपचार तरी मोफत आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा. विकासाचा सूर्योदय होणं तरच भारत परमवैभवाला जाऊ शकेल. मग तो फक्त आर्थिकदृष्ट्याच होईल का, तर अजिबात नाही. जशी एखादं गाडं चालण्यासाठी 2 चाकांची गरज असते, तसाच मनुष्याचा देह देखील चालण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींची गरज असते. मानसिकतेसाठी त्याचा परिवार जबाबदार असतो, त्याचा आर्थिक पाठबळ जबाबदार असतो, परंतु शरीर सशक्त असण्यासाठी त्याचं शरीर सुदृढ असलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जर काही वाढदिवस साजरा करायचा असेल तर ह्या पद्धतीने करा, जेणेकरून माझ्या ग्रामीण भागातला हा माणूस सशक्त राहील. कारण ग्रामीण वाचला तरच हा देश वाचेल. आणि म्हणूनच बोदवड तालुका आदरणीय निलेश दादा आज दिवसभरातून अनेक उपक्रम आपण साजरे केले. सर्वात पहिले सकाळी आपण दिव्यांगांना जेवण देण्याचं काम केलं. म्हणजे ते फार काही मोठं काम नाही आहे,
परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते काय करू शकतील, तर दिव्यांगांना एक गोड घास देऊ शकतात. म्हणून अनिरुद्ध दादा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ते काम केलं. नंतर आपल्या दलित वस्तींमध्ये जाऊन शीतपेयाचं आपण आज वाटप केलं आणि त्यानंतर हा एक विषय आपण हाती घेतला. डॉक्टर निलेश दादांचं आणि आमचं बोलणं झालं होतं फोनवर. त्यांचं म्हणणं होतं काही दिवसांपासून किंवा माझी जन्मभूमी बोदवड तालुका आहे, माझी कर्मभूमी आज जळगाव शहर जरी झालेलं असलं तरी माझी नाळ इथं जुळलेली आहे आणि माझा व्यस्तता इतकी वाढलेली आहे, त्या व्यस्ततेमध्ये मला माझ्या परिवाराला देखील वेळ देता येत नाही अमोल. पण तरी माझं मन कुठेतरी रुखरुखतं आणि कुठेतरी मला बोलून जातं की मी माझ्या बोदवड तालुक्यासाठी आणि बोदवड तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी काहीतरी करू शकलो पाहिजे. कारण मी ते तर करू शकलो तरच माझ्या विद्वत्तेला किंमत आहे, तरच माझ्या गुणवत्तेला किंमत आहे, अन्यथा हे सगळं शून्य आहे. आणि म्हणूनच दादांच्या संकल्पनातून हा विषय पुढे आला. दादांनीच मला सांगितलं की अमोल, दिवसागणिक आपण बघतोय आज की माणूस चंद्रावर चाललाय, माणूस मंगळावर चाललाय. जिथं माणूस चाललाय तिथं माणूस का चाललाय हे कळत नाही आहे. परंतु ज्या आजारामुळे माणूस चाललाय त्याच्या आजाराच्या मुळामध्ये जाण्यासाठी संपूर्ण देश आणि संपूर्ण जग आज प्रयत्न करतोय, परंतु पाहिजे तसं यश येत नाही आहे. भरपूर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या गोष्टीवर चालू आहे आणि मी स्वतः म्हणे अमोल ह्या गोष्टींना हाताळतोय, तेव्हा माझंही देखील मन कासावीस होऊन जातं की हा एक असा दुर्धर आणि राक्षसी आजार आहे की तो आल्यानंतर हृदयापासून मी पहिलं भगवंताला प्रार्थना करतो की हा सुदृढ होऊन इथून परत गेला पाहिजे. परंतु मला एक लक्षात आलं म्हणे अमोल की काही बारीक बारीक गोष्टी असतात की ज्यांच्याकडे जर लक्ष घातलं ग्रामीण भागातल्या स्त्रियांनी, पुरुषांनी आणि युवा वर्गातल्या लोकांनी, तर कदाचित हा राक्षस आपल्या घरात येण्याआधीच आपण त्याला रोखू शकतो. कारण घरात आल्यानंतर त्या राक्षसाचा हात कापणार आहे की पाय कापणार आहे. कारण शेवटी रावणाला दशानन म्हटलं जातं, त्याचे 10 तोंड असतात. किती त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला मारू शकत नाही, कारण शेवटी तो राक्षस असतो, अकराळ आणि विक्राळ. आणि म्हणून तो घरात येऊच नये हा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा आखली होती, परंतु माता सीतेच्या ते लक्षात आलं नाही आणि म्हणून रावण ती लक्ष्मण रेषाच्या बाहेर सीतेला खेचून आणलं आणि नंतर जे घडायचं नव्हतं ते घडलं. तर असं घडू नये म्हणून आपल्या इथल्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी, महिलांनी जर काही गोष्टींचं पालन केलं, त्या गोष्टीचं पालन करणंच म्हणजे लक्ष्मण रेषेचं पालन करणं आहे. आणि त्या लक्ष्मण रेषेचं जर पालन केलं तर हा राक्षसी आजार आपल्याला किंचितचाही हात लावू शकत नाही. कारण हा जेव्हा आजार आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला स्पर्श करतो तेव्हा ते घर आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे तुटून जातं. आणि असं होऊ नये म्हणून डॉक्टर निलेश दादा यांनी एक संकल्प केला आहे की मी माझी गुणवत्ता, माझी विद्वत्ता पणाला लावतोय, जळगाव शहरामध्ये प्रॅक्टिस करतोय. परंतु इथून पुढे ह्या बोदवड तालुक्यामध्ये असलेल्या प्रत्येक म्हणजे जवळजवळ 50 गावं आहेत. तर आदरणीय निलेश दादांचा संकल्प आहे की 50च्या 50 गावांमध्ये मी 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून अमोल, खूप चांगला उपक्रम आहे बरं शिवाजीदादा, शिवाजीभाऊ विजयराव, की मी प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी जाईल, 1 तास तिथं देईल आणि माझ्या बंधूंना, माझ्या भगिनींना अवेअर करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून हा राक्षसी आजार त्यांना स्पर्श करू नये. मित्रांनो, हा फार मोठा भाव आहे. कारण बरेच जणांची भूमिका डॉक्टरांबद्दल अशी असते की लाखो कमवत आहेत, करोडो कमवत आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं जे लेकरू आहे हे खरंच गोजीरवाणी आहे, खरंच माणिक मोत्यासारखं आहे की ते म्हणतं मला लाखोची आणि करोडोची गरज नाही आहे, पण माझे लाख मोलाची हे भगिनी, हे बंधू हे वाचले पाहिजेत. आणि त्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी मी त्यांना सांगू इच्छितोय, फक्त त्यांनी त्या ग्रहण केल्या पाहिजे. मी इतकं बोलेल. पुन्हा माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांना संपूर्ण मनोरवासियांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो की त्यांना भगवंत दीर्घायुष्य लाभो. त्या संकटमोचक आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या अडीअडचणी दूर होत, बोदवड तालुक्यातील अडीअडचणी दूर होत आणि अंत्योदय हा विषय मार्गी लागो. मी इतकं बोलतो आणि विनंती करतो आदरणीय धनराज सुतार यांना की त्यांनी पुढच्या विषयाला हात घालायचा. श्री धनराजजी. अमोल दादांनी तर आधी सांगितलं की मी याच मातीतला, पण काय आहे की ही नाळ टिकली पाहिजे. कारण की बरोबर आहे की आहे शेत आणि आमचे बाबा येत असतात इथं, पण बऱ्याचदा मला येणं होत नाही. आणि याच मातीतला म्हणजे ही कर्मभूमी पण ही आहे या आणि या मातीतच घडलेलं आहे. त्याच्यामुळे आज मला तर फार जास्त आनंद होतोय की मी तुमच्या समोर आहे आणि हे कनेक्शन पुन्हा जोडूया, त्याच्यातच आनंद आहे असं मला वाटतं. आणि निमित्त एकच आहे की आज
भाऊंचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे कनेक्शन झालं आणि मी अमोल दादांना हेही सांगितलं की हे निमित्त फार चांगलं निमित्त झालं आपल्यासाठी. पण याच्यानंतर दर 2 ते 3 महिन्याला मी या चित्रफितीद्वारे तुम्हाला कॅन्सरची लक्षणं समजून देईल. कारण की कॅन्सरचं प्रमाण भयंकर प्रमाण वाढत आहे. आणि असं बिलकुल मनात ठेवू नका की माझी ट्रीटमेंट जळगावला दुसऱ्या डॉक्टरांकडे चालू आहे किंवा मी फाईल माझा एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मी तुम्हाला गायडन्स चांगला देईल. भलाही तुम्हाला ट्रीटमेंट कुठं घ्यायचं असेल ते एक भाग वेगळा आहे. पण आज मी तुम्हाला फक्त कॅन्सरला ओळखायचं कसं, कारण की प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाचे प्रश्न हेच असतात की डॉक्टर साहेब कॅन्सर समजत नाही, वाढलेल्या स्टेपला समजतो, मग असं कसं काय. आणि पहिली गोष्ट तर कॅन्सर वाढला कसा काय, हे एवढं प्रमाण वाढतं कसं काय, हे फार महत्वाचं. आता झालं काय की आपलं किराणा दुकान होतं, मी स्वतः तंबाखूच्या आणि गुटख्याच्या पुड्या विकलेल्या आहेत, आम्ही स्वतः विकलेल्या आहेत आणि आज गुटख्यावरती बंदी आहे. पण गुटख्याचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं आहे, तेही दिसतंय. मग गुटख्याच्या विळख्यातून सुटलाय, दारू बंदी गावामध्ये तुम्ही केलीच असेल असं मला वाटतं, ती झालीच पाहिजे. आणि या व्यसनातून सुटल्यानंतरही कॅन्सरचं प्रमाण वाढलं कसं काय, हा फार भयंकर आणि गहन विषय आहे. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव.